महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। आज अचानक ग्रामपंचायतीला आग लागल्याचं समजलं की आज बेलसरमध्ये एक कार्यक्रम होता, शेतकऱ्यांना कायदेशीर सल्लामसलत करणं। त्या कार्यक्रमाचा 150-200 लोक सगळे तिथं असताना अचानक आमच्या पंचायतीच्या क्लार्कचा फोन आला की ग्रामपंचायत ऑफिसमधून धूर येतोय, म्हणून सर्वच जर ग्रामस्थ या ठिकाणी पळत आलो। तर जिथं आता आपण बघतोय की सरपंच ग्रामसेवक आम्ही बसायचो त्या ठिकाणी ते केबिनला पूर्ण आग लागली आणि आगीचं एवढं रुद्ररूप धारण केलं की याच्यामध्ये पूर्ण पंचायतीची अख्खी इमारत पूर्णपणे आता जळून गेलेली आहे। पण त्याच वेळेस आमच्या गावचे वायरमन असतील, सर्व तरुण सहकारी असतील, यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं। लाईट लगेच बंद केली आणि तरुणांनी एवढं चांगलं सहकार्य केलं की या भागातील सर्व पाणी गोळा करून पंचायतीची आग विझवण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे केला। आणि त्याच वेळामध्ये जेजुरी असेल, सासवड नगरपालिका असेल, त्यांच्याही फायर ब्रिगेडच्या गाड्या त्वरित या ठिकाणी आल्या आणि त्यामुळे ही आग लवकरात लवकर आटोक्यात 10-15 मिनिटांमध्ये आणण्यामध्ये सर्व ग्रामस्थांना यश आलं। आणि नशिबाने आमची जी पंचायतीची कागदपत्र या बाजूला इथे आमचे क्लार्क बसतात, तर ती बऱ्यापैकी इथे आता वाचलेली आम्ही काढलेली आहेत। थोडीफार ती भिजलेली आहेत, 10-5% कागदपत्र जळालेली आहेत, परंतु इमारतीचं आपण बघतोय की पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। आता बाकीचा पंचनामा सर्व चालू आहे। महसूल यंत्रणाही या ठिकाणी त्वरित आली, बीडीओ मॅडम स्वतः येऊन त्याही पाहणी करून गेल्या। हे बीडीओ इथं आता हजर आहेत। सर्वच यंत्रणांनी चांगल्या प्रकारे मदत आता आम्हाला केलेली आहे। परंतु आता आमची शासनाकडे मागणी आहे की ग्रामपंचायतीची इमारत ही 1940 सालची जुनी आहे, तर आम्हाला त्वरित ग्रामपंचायतीला मोठ्या गावाला एक चांगली इमारत शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर मिळावी अशी या ठिकाणी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो। धन्यवाद।